जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील महान येथे काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीला हिंसक वळण लागून पिंजर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक नवघरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली। मिरवणुकीदरम्यान सुरू झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाच जमावाने मारहाण करत त्यांचा शासकीय गणवेश फाडल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर महान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी वस्तापूर झोडगा फाट्यावरून आदिवासी बांधवांची मिरवणूक महानच्या दिशेने निघाली होती। या मिरवणुकीत काही व्यक्तींमध्ये आपापसात जोरदार वाद सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एपीआय अभिषेक नवघरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। मात्र संतप्त जमावाने पोलिसांचे ऐकून घेण्यास नकार देत अधिकाऱ्यावरच हल्ला चढवला। या मारहाणीत नवघरे यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली। जमाव मागे लागल्याने त्यांनी जवळच असलेल्या एका घरात शिरून आतून कडी लावून घेत स्वतःचा जीव वाचवलाय। कॅमेरा पर्सन शिवम पाथरकर सह शंतनू राऊत यांची रिपोर्ट। आज जागतिक आदिवासी दिवस निमित्ताने इकडे मिरवणूक सुरू होतं। त्या मिरवणूक जवळपास 2 वाजता महान येथे स्टेट बँक ऑफ इंडिया तिकडे पोहोचले होते। तिकडे त्यांच्या आपसाची काही झगडा झाले होते। त्याच्यामध्ये त्या भांडण सोडवण्यासाठी आपले पोलीस कर्मचारी बंदोबस्तामध्ये आपण जवळपास 10 कर्मचारी आणि अधिकारीला नेमणूक केले होते। त्या 10 कर्मचारी आणि अधिकारी त्या ठिकाणी गेले होते भांडण सोडवण्यासाठी। परंतु त्याच्यामध्ये या घटना घडल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण CCTV फुटेज वगैरे रिकव्हर केले आणि आरोपी वगैरे शोधण्याची कामे पण झाली आणि काही आरोपीला आपण अटक पण केलेली आहे आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई होणार आहे। त्याच्यामध्ये आपले प्राथमिक चौकशीनुसार संतोष सुरलकर, अविनाश पांढरे आणि इतर 30-35 लोकांनी मिळून केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये दिसून येत आहे की अविनाश पांढरे आणि संतोष सुरलकर लोकांना जास्त उचलण्यासाठी प्रयत्न केले अशी चौकशीमध्ये दिसून येते। जखमीमध्ये कोणी नाही, फक्त एकच कर्मचारी। चांगलं आहे, सर्व चांगलं आहे, काही नाही आहे। आता त्यांनी स्टेबल पण आहे, काही अडचण नाही, फक्त किरकोळ जखमी आहे। आता याच्यामध्ये यांच्या प्राथमिक चौकशीमध्ये यांचं काय आता आपसात काही भांडण होते, म्हणजे त्याच्या म्हणजे या मिरवणुकीची लोकांमध्ये जवळपास 400 ते 500 लोक होते। 400 ते 500 लोकांमध्ये काही गट झालेले होते। त्या गटामध्ये भांडण होते। त्या भांडण सोडवण्यासाठी पोलीस कर्मचारी गेले होते। त्याच्यामध्ये 400 ते 500 लोक मध्ये आता काही जवळपास 40-50 लोक पोलिसांच्या अंगावर आले आणि त्याच्यामुळे भांडण झाले होते। परंतु याच्यामध्ये पोलिसांची चुकी पण प्राथमिकता काही दिसून आले नाहीये, पोलिसांची काहीच चुकी दिसून आली नाही।